बैल शेकावताना जो धरलं शेवळाटा असू द्या जो असू द्या वासराने धरलं ते सोडलं नाही पाहिजे. बर शेवट पण धर सोडणार झाले पण ते वासरू आपण हे काय परत काय घेतलंय नाही परत कोण कशाला काय घेईन तेव्हा साहेब तुम्ही बघ नाही म्हणलं स्कॅन करा. तुम्ही काय लक्ष देताय मग? त्या बकरावाला शिंगाडे म्हणून आमच्या आडनावाचं आमचं हे भावकीचे म्हणा तुमच्या इथलाच? हा पण मंगळवेड याच्या पुढं बर. पण ती वाडी रुंदी असेल इथलं 8-10 फुटाची, नंतर खाली उतरायला लागते पुढली गाडी आल्यावर. ओके. मकाचे बरडा बरडा आहे, अजून मकाचं पीठही बी आहे, हां हां पेंडे, शेंगदाणा पेंट. हा उडदाची डाळ आहे. ओके. मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11:30 वाजल्यात. आम्ही नेमकं आहे ना बाम फाट्यावरती इथून आम्हाला जायचं आहे शिंगडवाडीला. पेमेंट केलेलं आहे? स्कॅन करायला लागेल ना. हे कधी घेतलं तुम्ही नाही घेतलं का? हे काय परत काय घेतलंय नाही परत कोण कशाला काय घेईन तेव्हा साहेब तुम्ही बघ. नाही म्हणलं स्कॅन करा. तुम्ही काय लक्ष देताय मग? आम्हाला ना शिंगडवाडीला जायचं इथून जवळपास 40 किलोमीटर सांगतोय. तासभर लागेल फक्त. पाबळच्या पुढे आहे भारतीय शिंगडवाडी, चिंचोशीच्या तिकडं. इथं आहे ना कोक घेतला, थोड्या वेळ बसलो जरा, डिझेल पण टाकला आणि गाडी तिथं. आता आम्ही ना कनेरसरमध्ये पण पोच. जास्त वेळ लागला पण नाही मला इथपर्यंत पोचायला, कारण इथं रोड लय भारी आहे राव. मेन राजगुरुनगरमधून आहे ना, खालून बायपासवरून आहे ना राईट साईडला मारचा आतून. इथून भारी रोड आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडा मध्ये बरं खड्डा आहे. आता इथं कनेरसरवरून पण आहे ना साधारण लईतल्या अर्धा तास लागणार आम्हाला, जास्त वेळ नाही लागणार. हो आता जवळपास ना 12:30 वाजलेत. आम्ही ना मला वाटतं आमच्या लोकेशनपासून 8-9 किलोमीटर लांब आहे आम्ही फक्त. त्यात आणि यांचा आहे ना रोड आहे ना एकदम बारीक आहे, सिंगल रोड आहे त्याला. हे रुंदी असेल ना इथलं 8-10 फुटाची, नंतर खाली उतरायला लागते पुढली गाडी आल्यावर. ओके चालेल का? पुढे जाऊ पटक्या आता. सिंगल रोड आहे इथं राव. गाडी ना मध्ये मध्ये ना चालू होत नाही का. आणि एक येलो कलरची लाईट आहे ना ती लागते ते इथं. तिचं काय अडचण नाही. तिथं गॅरेजवाल्याला गेलं तर फोन परत मी. ओके थोडीफार एक पार्ट राहिलं टाकायचा, चालू व्हायला तर थोडा वेळ घेतात. अदरवाईज 2-3-4-5 वेळा पुश बटन दाबलं ना आपलं गाडीचं स्टार्टचं, मग तर चालू होती गाडी. इथं राईट साईड ती चिंचोशी. इथं आहे ते कृषी पर्यटन केंद्र नाही का, या साईडला होती मोरा चिंचोशी म्हणते ती गाव. इथून राईटला मारलं. काय नाही एवढं खास नाही आहे. तो कर हवा बनवला याचा नाही का, सर्व्हिसच्या नावाखाली आहे माती आणि नॉर्मल आहे. लोकेशनच्या हिशोबाने आलो बरं का. रोड बसून राईट मारला आम्ही. रोड जरा खराब आहे. बघितलं लोकल माणसांना विचारलं आम्ही शिंगडवाडी, ते म्हणले सरळ चाला पुढं 4 किलोमीटर. बघ आम्ही ना यांच्या ना शेवटी घरी पोचलो. इथं बऱ्याच लोकांना विचारिते ना आलो. रोड एवढा भयानक बारीक येणार राव, आणि दगडी पण आहे राव. आता एवढं हाल आहे. पावसाळ्यात काय असेल, पावसाळ्यात पक्का गाळा असेल इथं. मग एवढ्या गावाच्या पण वर राहतात रे बरंच, 2-1 किलोमीटर वर असेल म्हातानी. नेमकं आम्ही शिंगाडे मामाच्या दावणी आलो बरोबर. हो इथं विहीर आहे त्यांची. कुठे 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 हा आवाज दे ना. ए मामाचं नेमकं आहे ना इथं गाडीचा फोटो आहे. ओके इथं कोण आहे यांचं? त्यांना आलतो आम्ही भेटायला. कुत्रं आहे कुत्रं बघा बरं. आज कुठं गाड आहे? कांडूरला. अरे भाई वासरं इथं असतील ना ते इथं. मी गोठ्या मारू सेम दिसत ना. हे आहे जरा काय बराच मोठा ताप आहे तुमच्याकडं.
आणि हा सुंदर आणि ते शिकायचं तरी काढा डायरेक्ट दुपाय आले आणि मग मी नाव सांगितली आज अंदाजेच सांगितली ती बघूया बवळलं नाही मी इकडे तरी कोणती तरी गाठा होती ती दोन्ही आणली हा जालवा हा ना माळशिरसून घेतला गेल्या वर्षी वारीला बाजारातून नाही नाही मग जिथं दिंडी मुक्कामला तिथे दिंडीतून ती वारी करतात ना जलवा अहो आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे तुम्ही सांभाळता कशी काय त्यांना खुर्राक बिर्राक ते माहिती. आजारी बिजारी आमच्या आजारी लय पडतात त्यो कारभारी नाही नाही हा? आपल्याला काय बोलता येत नाही काल काय बोलता येत नव्हतं नाही नाही तुम्ही जे करताय ना ते कुणाला जमत नाही सहज हा त्यांना कारण आमच्या इथं बागात आहे ना एवढं सांभाळणं सोपं नाही एक दोन सांभाळता येत नाही नीट आम्हाला मग सगळं असून सुद्धा आम्हाला नाही करता येत. मारते मग अंगाला हात सुद्धा नाही दुसऱ्या गाड्यात म्हणजे आमच्याकडं शेती पाणी सगळं आहे सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही माणसांना ना दे पण आमचे निवत नाही नियोजन पण म्हणा आणि वासराची ठेवण कशी करायची कसं ठेवायचं काय ठेवायचं खुराक कसं टाकायचा आजारी लय पडतो बाकी तेच गोष्टी नाही का आजारीला काय होते खाण्यात कमी जास्त कमी वापस हां ना तुम्ही काय टाकता सकाळी खुराक काय टाकता तुम्ही खुराक आमच्या म्हणजे मकाचे बरडा बरडा आहे अजून मकाचं पीठही बी आहे हां हां पेंडे शेंगदाणा पेंट हा उडदाची डाळ आहे ओके आणि वैरण वैरण काटवाळ मक्का एवढंच हां संध्याकाळची एक एक गाम्याला येईल मोठं गाम्याला एक एक कुट्टी टाकायची हम्म. वेळमळ चिपाडा जावायला लावायची हे ना ह्याची कोट्टी पाडता का हा याची काढली दूध कुट्टी करायची आता एवढी कुठून कुठून घेतली तुम्ही अशी आता हे सगळं माल शहराच्या पुढला माल आहे बघा हा ना फिरून दाखवा चला उठा 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 मामा तुम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे पोरांना आता हा पाहिला स्वतः तो बिरजा हे होता का मोठा बिरजा हा तो आला का तो कोरा लागल्याकडंच आहे मोठा पलीकडे मोठा बिरजा मोठा तिकडला हा मोठा बिरजा आता हा जी आहे ना हम्म हा दीपक मासाळा कोणाचा आणलेला आहे दीपक मासाळा हा 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 ते व्यापारी ते हा आणि हा आमच्या बकरावाला शिंगाडे म्हणून आमच्याच आडनावात आमचं हे बावकीचे म्हणा तुमच्या इथलाच हा पण मंगळवेड याच्या पुढं बर पण ती वाडी आहे आणि त्या वाडीत दुसरा गोरा बघा गेली हा बकरा मागे चाललेला होता बकरा माग हा बकराच होता बकरा हा गाईला म्हणजे तुम्ही पार कशी करता ते काय असं आपली शरीराला चिचण बाकी काय पार करा दुबळं गोरा आणलं होतं हम्म आणलं असं दावडीत झुपलं असंच गाड्यावर टाकले हा ना हा काय मग काय बघायचं शरीर बिरीर पण काय बघायचं त्याच्या दावडीत मोडलेला गोरा कोणता ते बजरंगी घाला एक वासरू नवीन घेतलं तुम्ही काय बघता याच्यात आपण त्याच्या शरीराची अंगात काऊत काय आहे बाबा त्याचं शरीर चालतंय काय हम्म ठेवून येते त्याची ठेवून ये हा पाय चंबू सारखं पाय हम्म शरीर लय मजबूत पाय लय डोबाळ नाही पाय बर जात बीत बघता होती पण हा जातात नाही आपली आता ही सगळी बैल गावरान वाड्याची बैल आहेत. हा दिसतंय ना ते गावरान खिलर मिक्स सगळी हा एकदम चिकनी नाही लई लई वती होई नाही तुम्ही म्हैसूरी नाही घेत का नाही म्हैसुरी नाही घेत म्हैसुरी का बरं म्हैसुरी जात कशी त्या टायमाला गाठ द्यायची त्या टायमाला एक नंबर गाठ दिली हा पण नाही द्यायचं तर गाठ नाहीच देणार म्हणजे जिरू होती हा ये मात्र खरं आहे घाट द्यायचा त्याच्या डोक्यात आलं तर तो घाटच हारणार आणि टेट वाढणार आणि जर त्याच्या डोक्यात लुसपणा आला तर नाही नाही आपल्या चार बैलाच्या शर्यतीमध्ये मर्दीमध्ये ना कसा बैल पाहिजे आपल्याला कोसा पाहिजे बैल कसा आहे त्याचा रंगरूप असून द्या हम्म. बैलाच्या अंगात विषारीपणा पाहिजे आणि बैल शिकावताना जो धरलं शेवळाट असून द्या जो असून द्या हम्म, वासराने धरलं ते सोडलं नाही पाहिजे बर शेवट पोट धर सोडणं झाली धर सोड नाही झाली पण ते वासरू आपण हा ना आता आम्ही त्या तांबड्याला जोडी कमीत कमी हे 3 याच्या आधीचं 4 एवढं जोडी लावल्या तर नाही लय पळतोय तो जोड लावला नाही तर अजून जोड लावला नाही ना आता याच्यातलाच गोरा एक जोडी लावणार आहे नाव केलं तुमच्यातले आणली आम्ही 60-70 किलोमीटर लांब आलो तुम्हाला भेटाय याच गोष्टी हो आता म्हैसुरीमध्ये बरेच लोक आहे ना हे करतात व्यापारी लोक आहे ना आणत्यात नेत्यात 60-70 हजार रुपयाची वासरं आणतात आमच्यासारख्या नवीन पोरं असतात ना त्यांचा लई लॉस होतोय
आता आमची सुद्धा खरेदी काही कच्च्या नाहीत. नाही ना? नाही नाही. किती छान तुम्ही तर एक 80 90 80 60 50 कमी नाही. चांगल्या वासराला पैसे द्यायला लागतात. हां. आणि त्याच्यातून आता आम्ही एक डोकं चालवलं आमच्या परिस्थिती अनुसार बुवा हम्म, आमच्यात जर नाहीच बसलं हम्म. तर तुमचं फक्त भाडं देऊन आम्ही आपलं मागं देऊ. मग थोडीफार खोट खायची. हां काय मग तुमचं जमतंय. आहे असं. वासर बघू पण. आता हा गोरा आहे ना हा. हा आमच्या वाडीत दुसऱ्याला आणला होता त्याचेच पैसे होते हम्म, हम्म, हम्म. आणि आमच्याकडे बांधाया सुद्धा जागा नव्हती पण त्याच्या बापाने सांगितलं दावणीला ठेवू नका असलं हा. ते आपल्या घरी आणलं आणि त्यांनी झुपलं असं आत्तापर्यंत गाडी सुटलंच नाही या फाकड्याचं इंजान. त्यांनी मोठ्या बिरजा संघ एक वर्षभर पळा. सतत घाट काढलं. हा ना? शेवट बिरजा त्यांनी कंट्रोल केला. मोठा बिरजा बाळमामाचा. मग ही सगळी मोठ्यांली पहिली खरेदी तुमची अख्खी नाही हे सगळ्या? गोरं लय मागलं हे तिन्ही गोरं मागलंय. मागलंय का? हा लय मागलं. पण शरीर बिरीर चांगलं बनलं यांचं राव. हा बनावा दूध पाडले देवा असं काय दूध पाजताना? फुकट बनवतात का ते. बरोबर आहे. शेळ्यांची दूध पाडलं या गोऱ्याने म्हशी 2 म्हशी हटवलं काय नाही ते तब्येतीवरून कळतं ना राव. आताही बारकाल्या गोऱ्या शेळ्यांचं आजही 10 लिटर दूध प्रत्येकाला? नाही 10ची. हा हा हा. थोडं. आता यामचं दूध कमी झालं त्याच्यामुळे वासरत सुद्धा कमी झाली मला. तिची कमी झाली. याबरोबर काही चारा तुम्ही तुमचा बिरजा दाखव. बिरजा बघू आपण. गिरजा पलीकडच्याकडे ना. हा सुंदर मी खडकी पिंपळ गावही पोटावून गाड्या टाकली. हा ना? सुंदर खडकीला हा शेंगदाणा आहे. हम्म, हम्म. आता सगळ्यात जास्त पळणारा हाच तुमचा. याच्यातलं एकही कमी नाही. इथून खालती आहे ना आता ही वासर सुद्धा अडाणी आणल्यात तरी आता उद्या कांदोला आहे वासर. हा ना? हा ही एनपी पडेल तरी हे कांदे नाही बस सगळ्यात जास्त चर्चेत तुमचं हे वासरू जात आता आदतमध्ये. आदत आकर्षक बारीच करते ना. त्याविषयी कसं काय सुटला बरं तो? जुकाटातून सुटला? जुकाडातून नाही सुटला. मग निवर आली न पोरांनी मोरल्या पोरांनी त्याच्यावर दुपणी गेला वाटलं मी शांत टाकायच्या वेळेस त्यांनी गाय लगेच सुटलं. दुपणीला आडा होता. पण शेवटपर्यंत पळला राव तरी पण. मग खाप त्यांनी अगदी. नाही बघितलं ना? खरेदी कुठली आहे मग? खरेदी आमच्या वाडीतली हो. वाडीतलीच आहे का? वाडीत वाडीतून घेतला घरच्या गाईचा? घरच्या गाई सांभाळली मी 3 महिन्यात. ती गाई सांभाळली तुम्ही? तीन देत होता त्या टायमाला 5,000ला बरं. मामा बोला ना. गाय होत्या मग काय आपल्याला करायच्या गायचं म्हणलं मग त्याची गाय मागायची. वासरू शांत आहे पण. 16ला वासरू हातात धरून बैल मग हा, असं जागेवर शांत आहे. टकर. हा ना? अहो त्याचे काय आहे? ह्याच्यात तुम्ही काय बघितलं असं? हा? काय बघाय पाहिजे आम्ही असं नवीन माणसांनी काय बघाय पाहिजे त्यात शरीरात? त्याचं जे बारीकपणी त्याच्या गाई मागं कसं चाललं नाही एक केलं तर मग बरं वाटेल माणसाला राग आपल्या. काय ते आम्ही 2 महिन्याच्या आत वळागला. 35,000 रुपयाची खरेदी. एक झालं पाहिजे ना आपल्याकडून. काय आहे का नाही? 2 महिन्याची. हा ना? हा माझी पत्रिका द्यायची पण तारीख नव्हती. म्हणजे वासरू शरीराला घट आहे पण. हा भविष्यात नाद करणार मामा. हा नाच करायला जागा करतच केले मी. आणि एवढी असं बैल पाळले तर काय तिकडे नाही 4 बैल अजून पाहुणे अजून आमच्यानी एक नाही संपलं. 2 नीट संपलत ना. आमचं नियोजनच नाही लागत. आता आपली ती पडेलला इंजान हम्म, एक म्हणजे मोठा सगळ्यात हे. त्याच्यानंतर 2 नंबरचा सनीन शंभू, हम्म. 3 नंबरचा हा जालवान सुंदर गाडा आणि 4 नंबरला हा गाडा. 4 जुकाटे. हो काय तिथे एक मध्ये ते हा. लाल दगड आहे. हम्म. हाय. जाई नाही 2. हा जाते 100% जाते. रात्रीच वावड्या ती गाडी येऊन गेली. चला हो ना आता आमची गाडी तर काय मामा येऊ का? गाळातून आणि गोळा आमचे देवगावला आले 100% फोन करा. बरं चालेल. तुमचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं पाहिजे. चला येऊ का मामा?